कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बापू, मला तर का नाही ते एकदम बरं वाटते बघा. अहो या अमोलमुळे ना एकदम चैतन्य आलं आयुष्यात. अगदी खरं आहे बघा तुमचं. अहो सकाळी आर्या आली तेव्हा परिस्थिती किती अवघडून बसली होती, पण अमोलनं त्याच्यावर बी मार्ग काढला. अमोल असं काही घडवून आणायला असं वाटलंच नव्हतं मला. हा पर आर्यान रुपाली जरा नाराज झाली. होय विनायकराव, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रुपालींची फोनवर बोलून घ्या की. हा नाही म्हणजे असा विचार केला होता मी. हा पर म्हणलं अजून जरा एक प्रकरण ताज आहे, जरा तिचा राग शांत होऊ द्या, बोलीन उद्या. पण या वयात अख्खं घर असं मुठीत बांधलेलं असावं असं वाटतं, आहे का नाही? हो हो, अमोलमुळे तर आजचा दिवस कसा गेला ना तेच कळलं नाही मला. नातवंड म्हणजे ना दुधावरची साय असल्यागत असते हो. होय, निघल यातनं बी मार्ग निघल. कसं आहे विनायकराव, सगळी दारं जरी बंद झाली ना, एखादी खिडकी उघडी असती, मार्ग निघतो. हा आपण एकत्र आलोय का नाही, तशी ती बी एकत्र येतील. अहो बापू, मला तर आपल्यातलं नातं बी तुटल्यागत वाटायचं. माझं तर काय वेगळं होतं. आज गाव घर शेत आठवलं की माझा बी जीव गलबलून निघायचा बघा. आता यश आपलं शेत सांभाळतोय, त्याच्याशी कधीतरी फोनवर बोलणं होतं, तुमची ख्याली खुशाली विचारायचो, पण अवघडल्यागत व्हायचं मला पण. हीच हो बापू. अहो बारक्या पोराला जे जमतं ना ते मोठ्यांना नाही जमत. अहो आपण मोठी माणसं ना उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसतो बघा. अमोल, अरे किती उशीर बाळा, तू अजून झोपला नाहीस? अरे हे काय? हे बघा, नियती. अरे अमोल, तू म्हणजे नियती आहेस का? हो आजोबा. बापू, माझे मा आणि बाबा एकत्र आलेत, पण मला त्यांना कायमचं एकत्र आणायचंय, आणि म्हणून मी आता त्यांच्यातील नियती बनणार आहे. अरे अमोल, आजोबा तुम्ही फक्त आता मला सांगा की नियतीने कसं माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणते, मग बघा मी काय करतो ते. अमोल, पण हीच रात्रीची गोष्ट बर का, त्याच्यानंतर झोपायचं. ठीक आहे बापू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.